कारण की त्याचा मिसयूज होतो ना मग म्हणून नाही उधर तो किधर हे पण डोकं लावलं अरे दगडलं नाही मी त्याला भेटू. एन्जॉय गाईज. बाय बाय. टाटा. सी यू ऑन मंडे. मंडेच्या ब्लॉग मध्ये येईन. पावनाच्या नसलं काय झालं मंडेचे येईन. चला बाय. आम्हाला माहित नाही अभिलाष कुठं घेऊन आलाय आम्हाला, पण कुठेतरी जब्बर जागेवर आणलाय. अर्धा तासापासून आम्ही गाडी चालवतोय. आता सकाळी चहा करायचा म्हणून दूध घ्यायला गेलाय. लेट्स सी आता कुठे घेऊन जातो. वी हॅव प्रियांश विथ अस. केला रे प्लॅन. काल त्याच्याशी एवढं गोड बोललं की तो आज राजी झालाय इकडे यायला. मला पण जाऊन गोड बोलायला लागले घरी. किती गोड बोललास? अरे खूप. सो राईट ना आता आम्ही आलो अभिलाषच्या घरी. अभिलाषचं घर जबर आहे एकदम, म्हणजे फर्स्ट क्लास आहे. अँड वी हॅव आवर मॅनेजर विथ अस. अभि बदला घेतोय माझा. मी त्याला काम देतो ना ऑफिस मध्ये. तुम्हाला अरे 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 घर बघा एक नंबर आहे. वाईफ क्रेजी. ऐक ना हा क्या चाहिए घर में? ट्रॅव्हल करी आ जाओ दिखा दूंगा. आणि अभिलाषचं एवढं ऑर्गनाइज्ड घर बघून मला लाज वाटायला लागली. कारण मी ज्या पद्धतीने मी माझ्या रूमवर राहतो, माझे मित्र माझ्या सोबत राहतात, मी ज्या पद्धतीने त्यांच्या सोबत राहतो, माय गॉड दिस इज व्हेरी डेंजरस सिच्युएशन. याच्या किचन मध्ये हे लाईट बीट्स आहे रे. सही आहे, म्हणजे कोणी जर काम करतंय देव 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 गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आता हाच 2 दिवसाचा प्लॅन होता आमचा. आय थिंक नाही हा 2 नाही 1 दिवसाचा. आणि काल ज्यासाठी आपला प्रियांश सर जे शिव्या खात होता ते यासाठीच होतं, कारण आम्हाला इथं स्टे करून आपल्याच्या घरी स्टे करून आम्ही आता लोणावळ्याला डायरेक्ट. आज नाही उद्या सकाळी आपलं मस्त सुरुवात होणार दिवसाची. उद्या सकाळी आपण लोणावळ्याला निघणार. आपण सगळे लोणावळ्याला जाणार. आणि असा गबाळ्यासारखा माझा अवतार झालेला मला माहित नाही. माझे डोळे फक्त बाहेर यायचे बाकी आहेत. पोरं मध्ये तुझे डोळे 3D दिसतात. आता काय करू, मी 3D दिसताय तर लाल लाल झालेले डोळे. आणि मला माहित नाही ते PC मुळे, स्क्रीन टाइम मुळे, की रात्री मी ब्लॉग एडिट करतो 1-1 वाजता त्याच्यामुळे. पण हे पण आपण लवकरच सॉर्ट करू. जसं आपण सगळ्या गोष्टी सॉर्ट करतो. आणि हा कॅमेरा पण थोडं तिरका होत चाललाय, कारण ट्रायपॉडचा नट पडलाय. आता मला समजत नाही मी जीवनात काय केलं पाहिजे. बघूया. आणि आयफोनचं स्टोरेजचं पण खूप प्रॉब्लेम आहे. सगळ्या गोष्टी सॉर्ट करून आपण ब्लॉगला चालू करूया. सो बेसिकली आता अभिलाषने सांगितल्यानुसार आता आम्ही चरोलीमध्ये, आणि चरोलीमधून या फ्लॅटमध्ये अभिलाषने जो फ्लॅट विकत घेतलाय, म्हणजे त्याचं घर घेतलंय स्वतःचं, ते इथून दिसतं. ते आता घर त्यांनी विकत घेतलेलं, पण इंटरनेटसाठी तो आमच्या किडनॅप मागतो. आता या गोष्टीवर मी काय प्रतिक्रिया दिली पाहिजे मला काही समजत नाही. त्याला आयफोन घ्यायचा होता तेव्हा पण तो किडनॅप मागत होता. थोडं शांत बसा. आणि त्याला आता घराचं इंटरव्ह्यू करायचं आहे म्हणून तो आता आमच्या दोघांचे किडनॅप मागतो. आता याला काय केलं पाहिजे. आमची तरी एक गेली आयफोन मध्ये असं प्रियांश सरांचं म्हणणं आहे. पण प्रियांश सर खूप श्रीमंत माणूस आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज फ्रायडे होता. आज फ्रायडे खूप जबरदस्त होता. स्टार्टिंग आपल्या फ्रायडेची खूप हेक्टिक झालेली. नुसता चव 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 ऑफिसमध्ये, पण नंतर हळूहळू तो डीम होत गेला. आणि संध्याकाळी एवढं चिल होतो की आम्ही आमच्या पर्सनल अकाउंटसाठी 2-3 रील शूट आम्ही आमच्या पर्सनल चॅनलसाठी 2-3 रील शूट केल्या. आणि संकल्प तुझी आठवण आली रे. तू आम्हाला कॉफी बाईट दिला त्यामुळे तुझी आठवण आली. तुझी आठवण आम्ही काढत पण असतो नेहमी. कॉफी बाईटचं हे आम्हाला त्यांनी मस्त काहीतरी हे नेहमी काहीतरी तो आणतच असतो ऑफिसमध्ये. तुम्हाला माहिती आहे तो आमचा डीलर माणूस आहे. आणि आमचा दिलदार माणूस इकडे द अभिलाष, द बिग बॉस. त्या घराचा मालक. आणि इथून एक बिल्डिंग दिसते त्या घराचा मालक. क्रेझी. इथून जेव्हा हवा येते ना रात्री झोपायला एवढी जबरदस्त मजा येणार आहे. तर आपण बघूया उद्या आपण काय करतो काय नाही. तुम्ही लगेच बघणार आहे. तुम्ही तर लगेच बघणार आहे, पण मला रात्री सर्वाइव्ह करायचंय. सो भेटूया आता. आपण जेवायला चाललोय. विषय खलास. अभिलाष सगळं घेतलंय. अभिलाष एकदम फुल टाईट फिट रेडी होऊन. आणि आम्ही शॉर्ट्स घालून चाललोय. मजे आ रहे फ्रायडे मध्ये. अरे आम्ही आलो आता निसर्ग हॉटेल. मागचं बॅकग्राऊंड नॉईसमुळे तुम्हाला ऐकू येईल का नाही मला माहित नाही. इथं कोपे बिपे बनले आहे. काय विषय जबर. अंदर जाओ खेळ खतम. क्रेझी विषय. लेट्स सी काय ऑर्डर करू जेवायला. डन विथ द लंच. डन विथ द डिनर.
फर्स्ट क्लास झालेलं आहे डिनर या पद्धतीने. बरं आहे बाचा. अरे आणि आता मस्त पान खाणार. राईट. हे यार असं हे नका करू यार, ग्रुपिझम नका करू. इथं का ग्रुपिझम करताय यार तुम्ही? चांगला शॉट भेटतोय ना शॉट. हे काय सगळे तुमचे चेहरे, ऑफिस मध्ये तुमचे चेहरे, बाहेर तुमचे चेहरे. मस्त पान खाल्ले आता. चेहरे बघा फुगले पान खाऊन खाऊन. मस्त शेकोटी करायला बसले. दादा बसलेत आपले वॉचमॅन दादा. त्यांच्यासोबत आता आपण शेकोटी करतोय अभिलाषच्या सोसायटी समोर. फिल्टर लावून का बसतो ऑफिस मध्ये? आता त्याला आपला खरा चेहरा समजेल. आणि मस्त शेकोटी हे ब्लॉग मध्ये येणार आहे. आणि अभिलाष आम्हाला पाणी आणायला घेऊन चालला. पटतं का पाहुण्याला पाणी आणायला? आम्ही शेकोटी करत होता पण तू पण झाला ना. नांदेड सिटीवरून पोरगा एवढं लांब आला त्याला पाणी आणलं. किती वाईट परिस्थिती इथं डुळगाव. आणि बॅचलर लाईफ. तो आता टाइम झालाय झोपायचा. सकाळी आम्ही निघतोय पाहुण्यासाठी. सो भेटूया आता सकाळी मॉर्निंगला 6 वाजता. बघूया उद्याचा दिवस कसा काय होतो. प्रियांशने एवढ्या शिव्या खाल्ल्यानंतर प्रियांशने हा प्लॅन ऑन केलाय. आता बघू काय सीन. लेट्स गो. बाय. गुड नाईट. भेटूया सकाळी. डोसा, इडली, सांबार, चटणी. झोपायची सगळी सोय झालेली आहे आपली या पद्धतीने. सिनियर पाहिजे तासा वरून कॉटवरून खाली झोपला आमच्यासाठी. आणि थंडी वाजती जबरदस्त. कारण इकडनं डायरेक्ट सनसनी हवा येते. थंडी वाजती. तुला अजून थंडी पाहिजे कशाला? आणि हा माणूस याच्या आयुष्यातून फक्त आता दुसऱ्यांदी कोणाच तरी रूमवर नाईट आउट साठी बाहेर आलाय. प्रियांश फर्स्ट टाइम घराबाहेर निघलाय. तर आम्ही त्याला म्हणतोय घरच्यांना नंबर वगैरे दिला की नाही, कोणी चॉकलेट दिला तर खाऊ नको. अशी परिस्थिती आहे. हा पोरगा सेकंड टाइम आताशी जीवनात त्याच्या सेकंड टाइम तो आता कोणाच्या रूमवर किंवा नाईट आउट साठी बाहेर आलाय. कसं लहान सारखं बसलाय. 21 वर्षाचा मॅनेजर आम्हाला हँडल करतात. पण इथं काय मॅनेजर नाही येतो. इथं मी 3 वर्ष सिनियर आहे त्याला. नेक्स्ट टाइम मी गादी बिंदी गुंडवण्याचा गादी म्हणजे बॅग आपल्या बाईकला मस्त गादी वगैरे गुंडवून पुरा टेंट बिंडी घेऊन जाणार आहे. डायरेक्ट टेंट छापून देऊ आपण इथं. रात्रीचं किती भारी आहे. रात्रीचा 1 वाजलाय आणि रील शूट करायला मी बाहेर गेलो. तिथे तुम्ही बघणारच. एवढा बेकार सीन झाला. रील शूट केला गेला. लिफ्ट मधून 3 जण बाहेर आले. ती रील बघितलं तुम्हाला कळेल काय सीन झाला. बेकार विषय. परत एकदा ऍक्टिंग लिफ्ट मधून बाहेर आले. आणि बेसिकली मी डान्स करत होतो आणि लिफ्ट उघडून मी असं करत होतो. ते मला बघताय. खूप खूप खतरनाक. आय थिंक हा तो जर व्हिडिओ जर आला असेल तर मी नक्की या ब्लॉग मध्ये टाकेल. काय झालं? लिफ्ट समोर असा डान्स केलाय जबर. तो परत लिफ्ट मध्ये येणारच नाही परत. तो एक नंतर विचार करा तुम्ही रात्री 1 वाजता घरी येत आहे आणि तुम्ही 10व्या फ्लोअरवर राहत आहे. तुमचं लिफ्टचं दार उघडलं कोणतरी असं करतोय समोर. फाटणार नाही का? आणि एकदा जबर बिल्डिंग आहे इथं आजूबाजूला. या बिल्डिंग मध्ये असं वाटतं की आम्ही एकटेच राहतोय. पूर्ण 500 फ्लॅट आहे पण असं वाटतं एकटाच राहतोय. अशी परिस्थिती इथं. डोळे बघा काय झालंय. बेकार हसलोय. डोळे फार लाल झालेत. हसूच नाही. जबर लाल झालेत ना डोळे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तो किती वाजलेत रे? सकाळचे 5 वाजलेत. रात्रभर टाइम. ए बादशाह बंद करो, हात जोड. डोळ्याच्या बाहेर आले असतील. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता 5 वाजलेत. आम्ही जातो आता पाहुण्यासाठी. आता आम्ही मस्त चहा. अभिलाष सरांनी मस्त आमच्यासाठी चहा बनवला. सकाळी 5 वाजता उठून. स्वतःने जरी ग्रीन टी पिला असेल तरी आमच्यासाठी चहा बनवला. सो लेट्स सी काय सीन असतो. इथून आता आम्ही
पाहुणा साईडला ट्रॅव्हल करणार, मग आपल्या रोडला सगळे लागणार. आणि सर बघा आमचे सर कसे आवरून बसले, डोळे बघायचे डोळे. रात्री एक वर्ष तर असे जर रील शूट केला तर काय झोप यायची तुम्हाला. आणि अभिलाष सर ही रेडी होत आहे, लवकर आवर भाषा. आय डोंट नो मला ही काय प्लेस आहे, पण ही खूप खूप भारी आहे. दिस इज बेस्ट. खूप सुंदर जागा ही, एक नंबर. एक मिनिट, कसं सो राईट नाव आम्ही पोहोचलोय अशा जागेवर जिथनं आम्हाला सनराईज दिसतोय. आम्हाला माहित नाही आम्ही कुठे, आम्हाला बॅकवॉटर्स माहित नाही कुठे काय. आम्ही नुसतं निघालोय, हात आमचे पूर्ण गारटलेत, पण आम्हाला हा व्ह्यू भेटला इथनं. मेन कॅरेक्टर एनर्जी वाटते रे. जर काढणार रील असं फोटो काढ मी तिथे रील. सो या गोष्टी शपथ हात माझा ते कर ना, तो कर ना, डान्स कर ना आपलं. आणि हा सुंदर व्ह्यू बघायसाठी आम्ही इथं आलो. अभिलाष पुढे गेलाय. या गोष्टीसाठी आम्ही प्लॅन केलेला, ज्यासाठी प्रियांशनी शिव्या खाल्लेला. फक्त सनसेट साठी एवढा प्लॅन झाला. सनराईज रे, सॉरी, हा फक्त सनराईज साठी एवढा प्लॅन झालेला. अँड वी आर फायनली ॲट द डेस्टिनेशन, जे की पाहुणा लेकच्या समोर एक्झॅक्ट आम्ही आलोय. हिअर इज द व्ह्यू. आणि इथली शांतता जबरदस्त. आणि मागं जस्ट सनराईज होतं. आता मागचा 1-1.5 तास झाला मी ट्रॅव्हल करतोय. 5:30 आय थिंक 5 वाजता आम्ही निघालो. आणि आमचे हात ऑलमोस्ट गेलेत. डन आहे माझा. मी फोन पण नाही धरू शकत, एवढी बेकार परिस्थिती. अरे ते तुझं जॅकेट कसं झालं. क्रेझी सीन. आम्हाला एका जागेवर फ्री एंट्री मिळाली आणि आता चहा आणि पोहे सांगितले आम्ही. आणि इथले काही सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेऊन साईट सीइंग करून आम्ही लगेच रिटर्न निघणार. बघूया अजून सेकंड काही पॉईंट मिळत आम्ही तिथं पण थांबू. नाईस. हे असं बघितलं नाही, असं हिरवगार वगैरे डायरेक्ट घरची आठवण येते. ट्रॅक्टर हे खूप गोष्टी चांगल्या आहेत, अशा बघितल्या पाहिजे. आणि दोघं हसताय तिथं बसून. अरे सो माझ्यामुळे यांना फ्री एंट्री भेटली. चालली होती तिथं पार्किंगचे पैसे भरायला. आणि हात अजून पण बेकार जाम झालेले. पोहे आणि चहाचा कार्यक्रम आता होणार. ट्रायपॉड पण आणलाय, तर बघूया शूट वगैरे करूया थोडं. आणि आता आम्ही तिघच इथं बडबड करतोय, बाकी सगळे झोपलेत. गाईज फ्री एंट्री भेटल्याचं प्रिव्हिलेज आपल्याला आपल्या आयुष्यात. फॉलो माय पेज. टाक रे, पेजची लिंक टाकून दे. नाश्ता रेडी आहे. सॉर्टेड कार्यक्रम आहे असं वाटतं. लॉंग आम्ही फक्त किती वेळ आपण सोबत आहे. अभि वर्ष नाही, आता फक्त 10 तास झाले आम्ही सोबत आहे. पण असं वाटतं 4-5 दिवस झाले नुसती इकडे जायचं. आणि आता पोहेचा नाश्ता पण आलाय. मस्त चहा घ्यायचा, परत फोटोशूटचा कार्यक्रम करायचा. विकेंडला सुरुवात करायची. आमचा विकेंड झाल्यासारखं आहे आता, कारण खूप मस्ती घातली जबरदस्त. अशी रँडम एंट्री कुठं मिळत नाही. तुम्ही जर प्रायव्हेट कॅम्पिंगसाठी तर तुम्हाला कुठेच रँडम अशी एंट्री मिळणार नाही. आमचं नशीब आहे, आम्हाला मिळाली. हां, हे जागेचं नाव पण आहे की पाहुणा कॅम्पिंग वर्ल्ड अँड हॉटेल. मी इथले फोटोज व्हिडिओज पण टाकेल, तुम्हाला त्याच्यावर लक्षात येईल. आणि आम्ही दुसऱ्या जागेवर गेलो, तिथं आम्हाला 100 रुपये फक्त पार्किंगचे सांगत होते. तिथं त्यांनी काय बोलले नाही. ते म्हटले तुम्ही एवढं लांब आले, व्हिजिट करा, फोटोशूट करा, फक्त पब्लिकला डिस्टर्ब नका करू. जे की आम्ही केलं आहे भरपूर. अभिलाषचा आरडाओरडा सगळीकडं. आपल्याला एवढा आवाज करतो ना, म्हणजे तर सिनियर आहे त्यांनी कसं वागलं पाहिजे. नाही वागलं असं वाटत नाही ऑफिसच्या कलिगसोबत फिरते, असं वाटतं लहानपणीचे मित्र आहेत. चलो नाश्ता करून आपल्या डोळ्यालाच राहिलं. आपल्याच बडे छोटे हो गए पर छोटे कभी बडे नहीं हुए. हात बेकार जाम झालेत, नाक गळत आहे, काही करू शकत नाही. मस्ती ना आमची. याचा रेफरन्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथे यायला लागला असतं, नाही आलं तुम्ही.
संकल्प प्रसाद तुम्ही मिस केलंय जे काय होतं ते. कुशल पण इवन कुशलचं ठीक आहे, थोडा रिझन आहे. तुम्ही जेव्हा आपण गाजागाज करता एखादा प्लॅनचा तो वर्क नाही होत. आपण कधी ठरवलं फ्रायडेला दुपारी त्याचा मित्राच्या खूप रँडम कॉल आला की मी पाहुण्याला जायचं की नाही, पण त्याचा मित्र नेमकी आज दुपारी निघणार आहे आणि आमचा प्लॅन ठरलेला होता. सो आपण संध्याकाळी डायरेक्ट प्रियांश आपलं अभिलाषच्या घरी गेलो आणि अभिलाषच्या घरी रात्री टाईमपास वगैरे करून सकाळी इथं आलो आम्ही. आमची राहायची काही सोय नाही. सकाळी 5 वाजता 4:30 उठून आपण. राहायची सोय नाही म्हणजे काहीच नाही, इथं राहायची सोय नाही ना आपली पाहुण्याला. अभिलाषकडे आम्ही स्टे केला आणि स्टे तर एवढा जबरदस्त झाला. 2 तासाची किती 3 तास झोपलो, मॅक्स 3 तास झोपले आम्ही. अभिलाष साला ग्लोव्ज घालून आला एकटा, आम्हाला दोघांना घरी बांधला, असंच पाठवलं. पण अभिलाषला मानले. अभिलाषने जी काल घरात गेल्यापासून जी काळजी घेतली आमची, आजी आमची ते जेवायला घेऊन गेला, बिल पे केले आमचे, आम्हाला पान खाऊ घातलं, पाणी घेऊन आलं आमच्यासाठी, पाहुण्यांनाच पाणी आणायला लावलं. हॉस्पिटॅलिटी किती जबरदस्त आहे. झोपलं तर नाही. 1 वाजता आम्हाला रील आठवली, प्रियांशला काहीतरी रील आली फीडवर, लगेच ती शूट करायला निघालो. तो टाईमपास वेगळा. फेक शूटिंग आयुष्यात नाही बघितली. सामान विमान दिलंय माझ्याकडे. एकदम एकच नंबर. आणि आता मस्त गरम गरम भजे सर्व झालेले आहेत आम्हाला. काय करतोय झालं का? थांब 1 मिनिट. खूप मजा केली, मजबूत मजा केली. असं वाटतं वीकेंड डन आहे. वी आर रेडी फॉर मंडे. अभि आपण मंडे के लिए रेडी आहे मस्त. आणि मंडेला पण 3च दिवस, नेक्स्ट वीकमध्ये पण फक्त 3च दिवस काम करायचं आहे, कारण त्यानंतर थर्सडे आणि फ्रायडे आपली सुट्टी आहे आणि सॅटर्डे संडे आपण परत घरी आहे. एकदम सॉर्टेड कार्यक्रम आहे नेक्स्ट वीकचा सुद्धा. आणि बघूया नेक्स्ट वीकमध्ये ब्लॉग करता आला तर ते पण शूट करणार मी. ऐक ना, मी काय बोलतो, 3 महिन्यातनं एकदा तरी असं काहीतरी गाणमस्ती केली पाहिजे आपण. आणि आय थिंक हा माझ्या यूट्यूब चॅनलवरचा सगळ्यात क्रेझिएस्ट ब्लॉग असणार आहे, कारण एवढी बकचोदी केली ना मी, बेकार बकचोदी केलेली आम्ही. रात्री ऑफिसमधून निघाल्यापासून तर आत्तापर्यंत अजूनही बकचोदी चालूच आहे. फक्त 3 तास झोपलो आहे आम्ही. रात्री 1 वाजता रील काय शूट करताय, लिफ्टमधून लोक काय बाहेर येत आहे ते तुम्ही सगळं बघितलंच असणार आहे. खूप क्रेझी सीन झालेत, मजा आली. आणि ट्राय करेल परत. जर या ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स आला तर आम्ही नक्कीच, आमचा तोच टॉपिक चालू होता, जर चांगला रिस्पॉन्स आला तर आम्ही नक्कीच अजून एखादा प्लेस सिलेक्ट करून परत तिथं व्हिजिट करणार. परत सेम बघचोदी. अभिलाषच्या घरी फक्त नेक्स्ट टाइम जाताना रग चादर वगैरे घेऊन जावं लागत. काय आमची झोपायची सोय चांगली केलेली नव्हती अभिलाषने. अभिलाष झोपायची सोय काय आमची चांगली नव्हती. नेक्स्ट टाइम आम्ही गद्दे बिद्दे बांधून, डायरेक्ट गाद्या बिद्या बांधून अभिलाष तर मग स्वतःचं घेऊन यायचं. आणि अभिलाष एवढ्या अबंडंट बिल्डिंगमध्ये राहतो, आम्हाला माहीत नव्हतं. खूप जबरदस्त जागा आहे. द फायनल पार्ट ऑफ दिस व्लॉग इज शेअरिंग अल्बम. जे फोटो आम्ही काढले, जे व्हिडिओज आम्ही शूट केलेत, ते आता हे ड्रॉप करायचं काम चाललं आहे. आणि व्हिडिओज 1-1, 2-2 GBचे आहे, त्याच्यामुळे खूप वेळ घेत आहे. 9:30 आम्हाला निघायचं होतं, पण आता आय थिंक 10 वाजणार आहेत आम्हाला निघता. काही प्रॉब्लेम नाही आम्हाला, अभिलाषला प्रॉब्लेम आहे, कारण त्याला घरी जाऊन डोसे बनवायचे. आणि आय थिंक गाईज टाइम टू एंड दिस व्लॉग. खूप मस्ती सॅडली. आणि हा व्लॉग आता 9:15 वाजले सकाळचे. 9:15 वाजताच आम्ही हा व्लॉग एंड करतो, कारण हे ओढू नको, घरी नाही तू, कारण आता घरी जायचा टाइम झालाय आमचा. आणि लाज वाटत होतं. प्रियांशला पण घरी जायचं आहे, अभिलाषला पण काम आहेत भरपूर. सो आय थिंक हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. आणि खूप मजेदार ब्लॉग आहे हा, तुम्ही बघा व्यवस्थित. डबल बघा, तुम्हाला आवडला असेल तर. अभिलाष तर डबल बघण्यात काय विषय. 1000 व्ह्यूज, लेट्स गो. 1000 व्ह्यूज गेला तर शपथ ऑफिसमध्ये काजू कतली वाटेल मी. चला विषय संपला. सो टाइम टू एंड दिस व्लॉग गाईज. भेटूया
नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी. नेक्स्ट वीकमध्ये मी घरी जाणार आहे, तर नेक्स्ट वीकचे ब्लॉग्स पण क्रेझी असतील असं मला वाटतंय. मी शूट करेल की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. पण चलो बाय. लव यू गाइस. बाय बाय. असंच एअर इकडे ऑफिस. अभिलाष. These guys are crazy, just crazy. चलो बाय बाय. बाय गाइस. बाय बाय.